आहे आणि अजिंक्य पवारने जो आपला बिझनेस या ठिकाणी अतिशय उच्च शिखरावर नेण्याचा प्रयत्न करतोय त्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. अगदी कर्जतमध्ये नव्हे तर कर्जतच्या बाहेर देखील जाऊन आपली क्वालिटी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न अजिंक्य पवारचा सदैव राहिला आहे आणि यापुढेही राहील. त्याला देखील शुभेच्छा असतील. तर हा सामना देखील अजिंक्य पवारची वाहिनी KTC वाहिनी याद्वारे लाईव्ह दाखवला जातोय आणि लाईव्हवरती देखील बरेचसे प्रेक्षक या ठिकाणी या सामन्याला पाहतात, या आयोजनाला पाहतात. खूप सुंदर आयोजन आहे आणि त्या आयोजनामध्ये या ठिकाणी आजची सेकंड सेमीफायनल आपल्या सर्व प्रेक्षकांच्या भेटीला येते. तर आमचे काका या ठिकाणी उपस्थित झालेत. या परिसरात आमचा संघ ज्या ज्या वेळेस स्वर्गीय भास्कर 11 संघ ज्या ज्या वेळेस उपस्थित राहतो अगदी त्या वेळेस सर्व खेळाडूंच्या भोजनाची व्यवस्था खऱ्या अर्थाने आमचे काका करत असतात. रमेश जर असाल त्यांचे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं आम्ही मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. सामन्याला सुरुवात होणार आहे आणि फलंदाजी आहे. टॉस जिंकला साईने आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. 3 षटकांचा सामना. समोर समीर माळी आणि त्याच्या समवेत राकेश पाटील बडवळ B+ फलंदाजी करेल. मागच्या सामन्यामध्ये सहज चेस केलं, त्या ठिकाणी शेवटच्या षटकात 26 धावांची आवश्यकता होती. फर्स्ट बॉल साई टू समीर. लेग स्टंपच्या बाहेर पिच होणारा फ्लिक केला आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने गायकवाड सरांचा इशारा येतोय की हा जातोय उत्तुंग असा सलामी देणारा पहिल्या चेंडूवरती षटकार. 6 धावांनी समीर माली भडवळ B+ या संघाचं खातं उघडतोय. सेमीफायनल सेकंड दबावाची मॅच आहे. प्रत्येकाला जिंकायचंय, विजेतेपदाकडे वाटचाल करायची, यासाठीचा हा महत्त्वाचा सामना. आणि या महत्त्वाच्या सामन्यात समीर माली जो खूप चमकलाय सध्या भडवळ B+ संघासाठी. राकेश पाटील सध्या बॉलची मागणी करतायत. पहिल्याच चेंडूवरती बॉलला डिफेक्ट केलंय समीर मालीने, असं कुठेतरी शंका निर्माण झाली राकेश पाटीलच्या मनामध्ये आणि लगेचच बॉलची मागणी केली. पहिल्या चेंडूवरती प्रहार केल्यानंतर या ठिकाणी थोडंसं विचार विनिमय केला असेल साईने देखील की कशा प्रकारे चेंडू टाकावा लागेल. विरशा इलेक्ट्रिकल्स सध्या खूप चर्चेत आहे हे नाव आणि या नावाच्या अंतर्गत हा संघ नेहमीच खेळतो. साई टू समीर पुन्हा एकदा अगदी समोर टाकला, खोलात टाकला, यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला, जोरदार अपील देखील केली. पंचांकडे अशाभूत नजरेने साई देखील पाहत होता, परंतु कीपरची तेवढा उत्साह त्या ठिकाणी दिसून आला नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती कुठलीही धाव मात्र या ठिकाणी भडवळ B+ संघाला आणि समीरला देखील मिळत नाहीये. लगेचच तिसऱ्या चेंडूची फेकी करण्यासाठी सज्ज झाला. हेलिकॉप्टर उडवला. या ठिकाणी 1 बाउन्स बिडअपच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सरळ चेंडू विसावतोय. राकेश पाटीलला वाटत होतं की कुठेतरी दुहेरी व्हायला पाहिजे, समीरने थांबवलं या ठिकाणी. समीरला माहिती आहे की आत्ताच 2 चेंडू झालेत, महत्त्वाचा सामना आहे, 3 षटकं आहेत अजून आपल्याकडे आणि यावरती जर अशा प्रकारे विकेट जर टाकली तर संघ अडचणीत सापडू शकतो, म्हणून त्याने थांबवलं राकेश पाटीलला. परंतु राकेश पाटीलमध्ये देखील ती क्षमता आहे चौकार षटकारांची आतषबाजी करण्याचा. 4थ्या क्रमांकाचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा साई टू राकेश पाटील. पंचांच्या उजव्या बाजूने या ठिकाणी फटका लटकलाय, चेंडू हवेमध्ये आहे. लॉंगांचा गणेश मात्र त्या ठिकाणी पोहोचतोय. राजू त्या ठिकाणी पोहोचतोय. सुंदर क्षेत्ररक्षण आणि कबड्डी स्टाईल या ठिकाणी सेलिब्रेशन आपण साईकडून पाहतोय आणि पहिला गडी बाद होतोय. राकेश पाटील एक मोठं नाव बॅक टू पवेलियन होतोय. भडवळ B+ संघाला हा फार मोठा धक्का लागतोय या महत्त्वाच्या मॅच मध्ये. सेमीफायनल 2 मध्ये जरी पहिल्या चेंडूवरती षटकार आला असला तरी देखील कमबॅक करण्याची ताकद खऱ्या अर्थाने या ठिकाणी साई मसने या गोलंदाजाने सध्या तरी JK शेलू संघासाठी करून दाखवलेली आहे. महत्त्वाचा गडी बाद केलाय राकेश पाटील.
तदनंतर उमेश जामगरे. अगदी बडवल बी प्लस संघामधील हे 3 ते 4 सुरुवातीचे फलंदाज आहेत ना, त्यांनी सध्या धुमाकूळ घातलाय खऱ्या अर्थाने फलंदाजीमध्ये. फलंदाजी नव्हे, गोलंदाजी नव्हे, क्षेत्ररक्षण सर्वच क्षेत्रामध्ये. तदनंतर थोडासा लेग कटर स्वरूपाचा हा चेंडू टाकला, थोडासा स्लोवर टाकला. जसा उमेश गेला त्याला वाटलं कुठेतरी प्रहार करणं गरजेचं आहे, परंतु त्या प्रहाराला चकवा देणारा हा चेंडू होता. स्लोअर गतीचा चेंडू आणि निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर बडवल बी प्लस पहिल्या चेंडूवरती 6 येऊन देखील 7 वरती राहिला. तदनंतर पुन्हा खोलात टाकला, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला, परंतु तरी देखील सिंगल धाव येते. 8 धावा या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती षटकार येऊन उर्वरित 5 चेंडूंमध्ये केवळ आणि केवळ 2 धावा दिल्या मात्र, आणि एक महत्वाचा गडी बाद केला तो मात्र राकेश पाटीलला. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पॉवर प्लेचं हे षटक होतं. 3 षटकांचा सामना. 18 चेंडूंमध्ये कोणत्या धावसंख्येपर्यंत बडवल बी प्लस संघ पोहोचणार? जर समीर माली या ठिकाणी शेवटपर्यंत थांबला तर कदाचित 30 ते 35 किंवा 40 देखील धावसंख्या होऊ शकते, परंतु समीरला थांबणं गरजेचं असेल मी तर म्हणेल. शेवटच्या चेंडूवरती स्ट्राईक घेऊन पुन्हा उमेश मात्र स्ट्राईकवरती राहणार. एक धावसंख्या घेतली होती. नवीन गोलंदाज 45 नंबर जर्सी असलेला गोलंदाजाचं नाव 12वा क्षेत्ररक्षक आहे का साई? 12वा आहे का? तर गोलंदाज कोण आहे? प्रभात शेलार. यस, हा देखील एक नवोदित सितारा जे के शेलू संघाचा प्रभात शेलार फार मोठं नाव कमावतोय जे के शेलू संघासाठी. त्याला गोलंदाजी मार्कवरती आणले महत्वाच्या मॅच मध्ये. उमेश स्ट्राईक एंडवरती ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. समोर उमेश. फुलटॉस चेंडू, आणि फुलटॉस चेंडूवरती या ठिकाणी या मैदानावरती अजिबात थारा नाहीये, कारण हवेच्या वेगाने हे चेंडू सरळ निघून जात आहेत ते सीमारेषा पलीकडे षटकारासाठी. हा देखील येतोय पहिल्या चेंडूवरती षटकार. अगदी मागच्या षटकाचीच पुनरावृत्ती करणारा हा चेंडू आणि हा षटकार होता, कारण साईच्या पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. तदनंतर 5 चेंडूंमध्ये 2 धावा आल्या होत्या. प्रभात शेलारने पहिला चेंडू टाकला, षटकार आलाय. आता त्याला देखील उर्वरित 5 चेंडू टाकायचे, परंतु साई प्रमाणे हा प्रभात देखील काम करणार का? तर बघूया. समीर आणि उमेश सध्या तुफान फॉर्म मध्ये आहे. बडवल बी प्लस जे के शेलू संघ देखील कमी नाहीये, कारण त्याने देखील अनेक ट्रॉफीवरती कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये नावं कोरलेली आहेत. म्हणूनच आजपर्यंत इथपर्यंत खेळताना हा संघ दिसतोय. राजू तरे हा देखील एक महत्वाचा खेळाडू जे के सीसी शेलू मधील. प्रभातचा पुढील चेंडू उमेशसाठी यॉर्कर टाकला. या ठिकाणी 1 बाउन्स. अगदी साईच्या आवाक्याच्या पलीकडचा हा चेंडू होता, म्हणजेच हा चेंडू अडवणं देखील अशक्य होता. या चेंडूवरती बडवल बी प्लस संघाला येतात आणखी 4 धावा. 2 चेंडूंमध्ये 10 धावा आपल्या संघासाठी उमेशने कमावल्यात. 18 या धावसंख्येवरती हा संघ जाऊन पोहोचते. आतापर्यंत 8 चेंडू झाले आणि 8 चेंडूंमध्ये 18 धावसंख्येच्या वरती जाऊन पोहोचलाय संघ. 90 चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतं. या ठिकाणी पुन्हा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न. लांबी उंची अधिक दिली आणि हा चेंडू सरळ निघून जातोय मिळापच्या डोक्यावरून. पुन्हा एकदा लांब लचक असा बडवल बी प्लस संघाचा षटकार. 9 चेंडू आणि 24 धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचला. साईने 6, प्रभातने 3. प्रभातच्या 3 चेंडूवरती तर फार आक्रमण केलंय उमेशने. 14 धावा दिल्यात आतापर्यंत. 16 धावा दिल्यात प्रभातने. 2 षटकार आणि 1 चौकार अशी समीकरण सध्या 3 चेंडूवरती पाहायला मिळते. म्हणजे खाली ठेवण्याचा प्रयत्न करत नाहीये उमेश चेंडूला. त्याला माहिती आहे की संघ जे के शेलू हा देखील खूप महत्वाचा आहे. त्यांच्या विरुद्ध जास्तीत जास्त धावा असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी उंचावरून ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न करत होता. आपल्याच फॉलो थ्रो मध्ये प्रभात त्या ठिकाणी जातोय. शॉर्ट मिड ऑन मध्ये हा चेंडू अडवतोय आणि तत्पूर्वी एकेरी धाव. आता त्याला थोडासा श्वास घ्यायला देखील वेळ नसेल मी तर म्हणेल प्रभातला, कारण समीर माली, उमेश जामगरे हे दोघे खूप आक्रमक शैलीचे फलंदाज आहेत. प्रहारवरती प्रहार करण्यामध्ये तरबेज आहेत, परंतु सध्या या चेंडूवरती थांबून ठेवले. 3 चेंडूंचा प्रहारानंतर 4था चेंडू चांगला टाकला.
पुन्हा एकदा या ठिकाणी लेग कटर स्वरूपाचा चेंडू टाकला, हलक्या हाताने टाकला, फसवण्याचा प्रयत्न केला, एज जरी लागली असती परंतु हा चेंडू निर्धाव. धाव घेण्याचा प्रयत्न करत होता समीर, थोडासा इनकॉन्फिडन्स दिसला त्या ठिकाणी, कॉन्फिडन्स ढासळलेला दिसला कारण त्याला माहिती आहे, परंतु तरी देखील सावरलं. उमेशने सांगितलं तू थांब, तू मारू शकतोस, स्ट्राईक त्याच्याकडेच ठेवली. आणि पुन्हा आता या षटकातील मात्र बहुधा शेवटचा चेंडू असावा. आमचे स्कोरर देखील 4 दिवसामध्ये अतिशय भन्नाट कामगिरी केली त्यांनी, आणि ते सांगतात की शेवटचा चेंडू, यावरती एज लागली आहे. स्लीपर स्लीपर चुकला, दोन्ही स्लीपर चुकलेत. स्लीपरची भूमिका खूप महत्वाची असते सर. ते शेवटी चेंडू बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ जाऊन त्या ठिकाणी तो अडवला गेला, परंतु तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या भडवल बी प्लस संघाने. आणि आता या ठिकाणी खऱ्या अर्थाने 12 चेंडूंचा खेळ संपला आणि आमचे स्कोरर सांगतायत 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 27 धावा लागल्या. 12 चेंडू 27. आता उर्वरित 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 6 चेंडूंमध्ये कोणत्या धावसंख्येपर्यंत हा संघ जाणार यासाठीचे मात्र हे 6 चेंडू खूप महत्त्वाचे ठरतील, JKCC शेळू संघासाठी देखील आणि भडवल बी प्लस संघासाठी देखील. कारण जेवढ्या धावा तुम्ही करतील तेवढ्या धावा मात्र तुम्हाला डिफेंड करण्यासाठी राहतील, त्या मात्र भडवल बी प्लस संघाला. आयान जर्सी नंबर 18 विराट कोहलीचा फार मोठा फॅन आहे. सध्या भारत विरुद्ध पाकिस्तान हा देखील खूप महत्त्वाचा सामना सध्या त्या ठिकाणी सुरू आहे दुबईमध्ये. ते देखील प्रेक्षक त्या ठिकाणी देखील पाहतात आणि इकडे देखील आवर्जून हा सामना देखील पाहत आहेत. पहिल्या चेंडूवरती अगदी समोरच्या दिशेने व्यासपीठाला सलामी देणारा उमेश जामघराच्या बॅट मधून येतोय पहिलाच षटकार. प्रत्येक गोलंदाजाचं स्वागत पहिल्या चेंडूवरती षटकार मारूनच केले बी प्लस संघाने. पहिल्या षटकामध्ये समीर मालीने षटकार खेचला होता साई विरुद्ध प्रभारच्या पहिल्या चेंडूवरती उमेशने, आणि परत आता आयांच्या पहिल्या चेंडूवरती उमेशनेच हा षटकार खेचला. म्हणजे पहिल्या चेंडूवरतीच प्रहार करायचा हे जणू काही ठरवूनच आले बेडवल बी प्लस संघाचे हे खेळाडू. तर चेंडूची पुरवणी करायची आहे मैदानामध्ये. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज, त्याचंही स्वागत षटकाराने केले अयान उमेश जामगरे. आमचे स्कोरर थोड्याच वेळात सांगतील की आता उमेश कोणत्या धावसंख्येपर्यंत खेळतोय. स्लोवर वन टाकला, त्याला पिक केलंय मिड विकेटच्या डोक्यावरून. हा चेंडू पुन्हा एकदा सरळ निघून जातोय. बॅक टू बॅक आक्रमणाला सुरुवात होते. डबल धमाका उमेश जामगरच्या बॅट मधून षटकार. तिकडे डगआउट मध्ये राकेश पाटील 4 बॉलमध्ये अजून 2 पाहिजेत अशा अपेक्षा करतायत. त्यांच्या अपेक्षा पूर्ण होईल की नाही बघूया, परंतु आयान हा देखील एक खूप चांगला गोलंदाज आहे. तो देखील कुठेतरी अडचणीत सापडण्याचा प्रयत्न करेल उमेशला. उर्वरित 4 चेंडू आहेत. 4 चेंडूंमध्ये किती षटकार, किती चौकार, किती एकेरी, किती दुहेरी येणार का? आणि हा सलगचा ऑन हॅट्रिक वरती असणारा आणि हॅट्रिक कंप्लीट करणारा उमेशच्या बॅट मधून येतोय सलगचा तिसरा षटकार. षटकारांचा जणू काय पाऊसच पाडायला घेतलाय तो मात्र उमेश जामघरे. आणि भडवल बी प्लस संघाने तब्बल 3 चेंडूंमध्ये 18 धावा या संघाने गमावल्यात. यस, हॅट्रिक कंप्लीट झालेली आहे या ठिकाणी षटकारांची हॅट्रिक. तर चेंडूची पुरवणी करायची. यस, 9 चेंडू आणि तब्बल 36 या धावसंख्येवरती खेळतोय उमेश. टाळ्या होत आहेत या ठिकाणी. पुढचा चेंडू षटकार जाईल का, चौकार जाईल का? नाही नाही. आयान हे नाव देखील खूप मोठं आहे, त्याने यावेळेस मात्र थांबवलंय. हलक्या हाताने टाकलेला हा चेंडू होता, स्लोवर चेंडू होता. वेगाने मारण्याचा प्रयत्न करत होता उमेश, त्याला चकवलं गेलं. 0 ही धावसंख्या चौथ्या चेंडूवरती येते. अजून ही 2 चेंडू शिल्लक आहेत. 45 धावा झाल्यात. वैयक्तिक 36 धावा उमेशच्या. फुल टॉस चेंडू, एज लागली आहे. स्वतः साई त्या ठिकाणी पोहोचतोय, कुठलीही चुकी करणार नाहीये. 5व्या चेंडूवरती उमेशच्या स्वरूपात धक्का लागतोय भडवल बी प्लस संघाला.
45 या धावसंख्येवरती दुसरा गडी बाद होतोय बडवल बी प्लस संघाचा. आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे. हा चेंडू जर चांगल्या प्रकारे टाकला, एकेरी दुहेरी आली किंवा गडी बाद केला तर 45 ते 46 46 47 वरती राहू शकतो संघ. परंतु आता 45 नंतर गाडी किती पुढे सरकणार यासाठीचा शेवटचा चेंडू आयानला खूप महत्वाचा असेल. आणि नवीन गेलेला फलंदाज कोण आहे? अनुराग. एक महत्वाचा ऑलराऊंडर बडवल बी प्लस संघाचा अनुराग हा जातोय त्या ठिकाणी फलंदाजीसाठी, शेवटचा चेंडू खेळण्यासाठी. त्याला माहिती आता फक्त बॅट उचलायची, फटका मारायचाय, 6 किंवा 4 साठीच फटका मारायचाय या इराद्याने दाखल झालेला अनुराग. आणि फटका देखील घेतला त्यांनी. क्षेत्ररक्षक पोहोचला त्या ठिकाणी. मिड विकेट मध्ये झेल पकडली गेली. गाडी फक्त 45 वरतीच थांबली. आता विजयासाठी गरज असेल JKCC शेळू संघाला ती मात्र 46 धावसंख्येची. कमबॅक केलं. 3 चेंडूंमध्ये सलग 3 षटकार आल्यानंतर आयानने महत्वपूर्ण गोलंदाजी केली. शेवटी 45 वरती थांबवलं. विजयासाठी 46 धावसंख्येचा टार्गेट सेट केलाय तो मात्र शेळू संघासाठी. यस, सुरुवात होते दुसऱ्या इनिंगला, दुसऱ्या सत्राला. अंपायर देखील त्या ठिकाणी पोहोचत आहेत. टार्गेट सेट केलंय 45 धावसंख्येचं. विजयासाठी 46 धावसंख्येची गरज असेल ती शेळू संघाला. जय कोलंबा माता शेळू हा या नावाने ओळखला जाणारा हा संघ आणि त्याच्या समवेत भडवल बी प्लस. नेहमीप्रमाणे गोलंदाज अनुराग, 0028 जर्सी नंबर अनुराग, लेफ्ट आर्म फास्ट बॉलर. ओव्हर द विकेट टाकण्यासाठी सज्ज होतोय. वेगाने चेंडू टाकला. प्रॅक्टिस समीरला देखील कळला नाही आणि निघून गेला सरळ बाउंड्री लाईनच्या पार. तर सामन्याला सुरुवात अगदी काही सेकंदातच या ठिकाणी होणार आहे. पंचांनी ग्रीन सिग्नल त्या ठिकाणी देत आहेत. हे मॅच मात्र खूप महत्वाचे आहे दोन्ही संघांसाठी. शेळू संघाने 46 धावा जर दिल्या तर मात्र फायनल होईल. ती मात्र स्वर्गीय भास्कर 11 विरुद्ध शेळू. आणि 45 धावसंख्येच्या आतमध्ये रोखलं तर भडवल बी प्लस विरुद्ध स्वर्गीय भास्कर 11 संघ अंजप. तर फायनल साठी ही मॅच. पहिला चेंडू या ठिकाणी अगदी समोर मारला. समीर माली त्या ठिकाणी होते. 1 बाउन्स त्यांच्या हातामध्ये सरळ जाऊन पोहोचला. 1 या धावसंख्येसाठी. 1 या धावसंख्येने सुरुवात झाली.
जरी एकने सुरुवात करीत झाली असली तरी चौकार षटकार मारण्याची ताकद त्या गणेश मध्ये आहे, त्या साई मध्ये देखील आहे. अनुराग पुन्हा एकदा दुसरा चेंडू टाकण्यासाठी ओव्हर द विकेट, शॉर्ट पिच चेंडू सरळ फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. उंचच उंच लांबच लांब साई ब्रँड JKCC शेळू संघाचा ब्रँड षटकार. 6 धावा. हम भी किसी से कम नहीं. अगदी हेच सांगून देताना सध्या साई मैदानामध्ये शेळू संघ टार्गेट सेट केलाय. बडवल B+ संघाने त्यांच्या समोर 46 धावा करण्यासाठी सांगितल्यात आणि त्याचंच प्रत्युत्तर देताना सध्या मैदानावरती 2 चेंडूंमध्ये 7 या धावसंख्येवरती पोहोचलाय. आता 39 राहिल्यात. 16 चेंडू 39 धावा या मैदानावरती होऊ शकतात. एज लागली की काय शंका निर्माण झाली होती आमच्या मनामध्ये आणि त्या शंकेचं निरसन केलं ते मात्र अंपायर गायकवाड सरांनी आणि तिसऱ्या चेंडूवरती फार महत्वाचा गडी बाद करण्यात यशस्वी झाला गोलंदाज अनुराग. त्याने मिळवली पहिली विकेट आपल्या संघासाठी. साई होतोय बॅक टू पवेलियन. वन डाऊनच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय प्रभात शेलार 45 जर्सी क्रमांक रोहित शर्मा यांचा महत्वपूर्ण फॅन ज्याला ओळखलं जातं शेळू संघामध्ये, तो मात्र मैदानामध्ये एंटर होतोय, खेळपट्टीकडे जाणार आणि त्याला माहिती आहे की आपल्याला धावा करायचे, त्यासाठी आता आपल्याला या मैदानामध्ये लढावं लागेल. तीन चेंडू 7 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. 15 चेंडू 39 धावसंख्येची गरज आहे. समीकरण हे बदलत राहणार. 15 39 आता 14 वरती किती येणार यासाठी हा चेंडू मात्र निर्णय देईल. 14 मध्ये किती येण्यासाठी पुढे टाकला, ऑफस्टमच्या खूपच बाहेर टाकला. पंचांकडे थोडंसं आशाभूत नजरेने पाहिलं फलंदाजाने की कदाचित वाईड असू शकतो, परंतु पंच आमचे गायकवाड सर बराचसा अनुभव आहे त्यांना या ठिकाणी उभं राहण्याचा. पंचगिरी देखील उत्तम करतात. ते सांगतात की ही लीगल डिलिव्हरी होती. 4था चेंडू निर्धाव. पुढील चेंडू या ठिकाणी प्रभातने ओळखला की अगदी समोर पडतोय चेंडू, अगदी ऑन साइडला वळला, बॅटचा स्पीड वाढवला, एक्सलेटर वरती पाय ठेवला आणि चेंडू सरळ फेकून दिला मिड विकेटच्या डोक्यावरून. षटकार. 7 + 6 13 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. अजूनही षटक संपण्यासाठी एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडू आणि 13 धावसंख्येपर्यंत पोहोचलाय, परंतु सरासरी ही थोडीशी जास्त पाहिजे. अजून 2 ते 3 धावा जर झाल्या तर मात्र कुठेतरी त्या सरासरीपर्यंत जाऊन पोहोचेल. 15.25-33 च्या सरासरीने या धावा करायचेत आणि आता 13 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. म्हणजे अजून जर 2-1 धावा केल्या तर ती सरासरी मेंटेन राहू शकते, किंवा जर फार मोठा फटका जर आला षटकार तर त्या सरासरीच्या पलीकडे देखील हा शेळू संघ जाऊन पोहोचतोय. ताकद आहे प्रभात शेलार मध्ये, ताकद आहे गणेश मध्ये. हा देखील फटका खेचलाय. व्यासपीठाला सलामी देणारा समीर मालीला फक्त आकाशाकडे बघवत ठेवणारा हा फटका होता. तो मात्र प्रभात शेलारच्या बॅट मधून षटकार. 13 आणि 6 19 धावा. जे 15.33 ची सरासरी होती तिथे संघ जाऊन पोहोचला 19 च्या सरासरीवरती. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 19. 46 धावसंख्येचं टार्गेट ठेवलंय ते मात्र भडवल B+ संघाने शेळू संघासमोर आणि त्या टार्गेट वरती आता खऱ्या अर्थाने वार प्रतिवार हल्ले करताना दिसतोय तो मात्र प्रभात. जरी साई आउट झाला असला, महत्वाचा फलंदाज होता शेळू संघाचा, त्या फलंदाजाला जरी बाद केला असलं, बुरुज जरी ढासळला असला, परंतु तरी या ठिकाणी लढाई देत असताना हा किल्लेदार खऱ्या अर्थाने प्रभात शेलार आणि त्याच्या समवेत गणेश देखील कमी नाहीये. त्याने जरी एकच चेंडू खेळला असला परंतु त्याच्यामध्ये ताकद आहे. परंतु फिरकीचा जादूगार, व्हेरिएशनचा जादूगार 6677 राकेश पाटील गोलंदाजीवरती येतोय. मॅच वरती ट्विस्ट निर्माण करणार का? लेग स्टंपच्या बाहेर पिच होणारा हा चेंडू, परंतु त्याला देखील वळवून यष्ट्यांवरून नेणारा होता हा चेंडू. फिरकीचा जादूगार मात्र राकेश पाटील मास्टर माइंड खेळाडू भडवल B+ संघाचा, त्याने केले पहिल्या चेंडूवरती कमबॅक. पहिला चेंडू निर्धाव. गणेश, फटके मारावे लागतील आपल्या संघासाठी.
फुलटॉस या ठिकाणी जोरदार अपील केली जाते, अगदी स्लो मोशन मध्ये पंच गायकवाड सर आपलं बोट उंच करून सांगतायत की अगदी समोर पकडलाय गणेशला चेंडूनं राकेश पाटीलनं आणि LBW या स्वरूपात मात्र गणेशला बाद दिलं जाते. दुसऱ्या क्रमांकाचा गडी बाद होतोय. कोणता रिव्ह्यू आहे? LBW रिव्ह्यू आहे का कशाचा रिव्ह्यू? अंपायर सर आपला डिसिजन काय आहे? आउट दिलाय. थर्ड अंपायर कशासाठी घेतलाय? LBW साठी काय? यस ओके ठीक आहे, चेक केलं जाईल, शांतता राखावी. प्रेक्षकांच्या मनाची धडधड वाढवणारी ही मॅच आहे. कुठेतरी थोडीशी शांतता पसरलेली आहे. सह्याद्रीच्या कडेकपारीमध्ये वसलेलं हे छोटंसं गाव धोत्रे गाव, धोत्रेवाडीच्या मैदानावरती ही स्पर्धा. स्वर्गीय मंगेश दादा यांचा स्मृतिदिन आज, त्याला देखील भावपूर्ण श्रद्धांजली देऊया. त्या चषकामध्ये थोडीशी चर्चा होईल. डिसिजन पेंडिंग आहे. धडधड धडधड धडधड, एकीकडे सुरू आहे. गणेश बाद आहे की नाही यासाठी देणारा हा डिसिजन आहे. बडवल B+ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. विनंती आहे राकेश पाटील की डिसिजन अगदी काही सेकंदातच तुमच्याकडे पोहोचेल, परंतु तुम्ही सज्ज राहायचंय त्या डिसिजनसाठी. जे काही डिसिजन असेल तो फायनल असेल. तर बघूया, थर्ड अंपायर मात्र आमची चर्चा करतायत. त्या ठिकाणी योग्य तो डिसिजन काही सेकंदातच त्या ठिकाणी दिला जाईल. गणेश बाद आहे की नाही यासाठीचा हा महत्त्वपूर्ण डिसिजन असेल. शेलू संघासाठी, बडवल B+ संघासाठी देखील हा महत्त्वाचा डिसिजन असेल. वेळ होतोय तर त्वरित पंचांना विनंती करतो की आपण डिसिजन घ्यायचे. संदीप सर आपण देखील यायचे. थोडासा क्लोज डिसिजन आहे, इमर्जन्सी आहे, तर आपल्यावरती देखील थोडीशी जबाबदारी दिली जाते. आयोजकांची विनंती आहे की तुम्ही बाद दिलाय. ऑन फील्ड डिसिजन हा आउटचाच आहे, परंतु तरी देखील त्यामध्ये काहीशी शंका निर्माण आहे, तर आपण देखील यायचे अशी विनंती आहे.
यस, इकडे जे के सेलू संघाने मात्र त्यांचा पुढील फलंदाज देखील रवाना केलाय, म्हणजे त्यांना बहुधा डिसिजन मान्य असावा बादचा. यस, अगदी 2 ते 3-4 मिनिटाच्या विश्रांतीनंतर डिसिजन पेंडिंग होता आणि फायनल डिसिजन येतोय. इट्स आउट. LBW हा समोर अगदी समोर पकडला गेला, पायचीत पकडला गेला. गणेश बॅक टू पवेलियन होईल आणि तदनंतर बॅटिंग ऑर्डर मध्ये 4थ्या क्रमांकावरती जातोय राजू तरे. राजू तरे सध्या बराच फॉर्म मध्ये आहे. अगदी कर्जत प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांनी खूप चांगली कामगिरी केली. जय बाबा वॉरियर्स, आर्यन स्मृती जय बाबा वॉरियर्स या संघामध्ये राजू तरे 2ऱ्या ते 3ऱ्या क्रमांकावरती खेळत होता कर्जत प्रीमियर लीग मध्ये. त्याच्यावरती जबाबदारी ठेवली आहे शेळू संघाने. आता महत्वपूर्ण मॅच आहे. वळून मारला शॉर्ट पिच चेंडू, सीमा रेषेच्या पलीकडे की अलीकडे, यासाठी थोडंसं थांबावं लागेल आम्हाला देखील, कारण पंच त्या ठिकाणी सांगतील की हा चेंडू अगदी पलीकडे पडलाय बाउंड्री लाईनच्या की अलीकडे पडलाय. डिसिजन येईल, थोडंसं आम्ही देखील थांबू कारण महत्वपूर्ण मॅच आहे. कुठेतरी एखादा शब्द गेला की कुठला तरी संघ आमच्या पाठीमागे देखील धावून येऊ शकतो, म्हणून थोडासा वेट अँड वॉचची भूमिका घेऊया. या ठिकाणी डिसिजन पेंडिंग ठेवूया. यस, इट्स 4. चौकार राजू तरेच्या बॅट मधून येतोय हा चौकार आणि या चौकाराने आमचे स्कोरर सांगतील आम्हाला धाव संख्या किती झाल्या. 23 धावा, 46 धावा. अर्धा टप्पा पार झालाय. 50% कंप्लीट झाले. आता 50% कंप्लीट करायचे. आणि राकेश पाटीलचे चेंडू 3 चेंडू, म्हणजे दोन्हीकडे समीकरण कसं जुळून आलंय. चेंडू पण अर्धे झालेत, धावसंख्या पण अर्धी झालेत. आता अर्ध्या चेंडूंमध्ये 23 केल्यात, आता अर्ध्या चेंडूंमध्ये 23 करायचे. राजू तरे, प्रभात शेलार नॉन स्ट्राइक एंड वरती आहे, ज्याने पहिल्या षटकामध्ये 2 षटकार खेचलेत, तो मात्र नॉन स्ट्राइक एंड वरती राहिलाय. त्याच्यावरती बऱ्याचशा आशा, इच्छा, आकांक्षा जे काही असेल ते बरंच त्याच्यावरती निर्भर असेल शेळू संघाचं. तर गेम स्टार्ट होणार पुन्हा एकदा. राकेश पाटील समोर आहे, तो राजू तरे समोर टाकला, समोर मारला, समोर टाकला, समोर मारला, व्यासपीठाच्या डोक्यावरून मारला, लांबच लांब षटकार. राजू तरे. शेळू संघासाठी येतात 6 धावा. 23 आणि 6 29. 29 दादा, 29. यस, सांगणार, नक्की सांगणार. 29 धावा कंप्लीट झाल्यात. 46 धाव संख्येचा पाठलाग करतोय आपण. 17, 8 चेंडू 17 धावसंख्येची गरज. 2 षटकार या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करू शकतात. राकेश पाटील वरती प्रहार चढवलाय. 6677 जर्सी नंबर कटर स्वरूपाचा. कशा प्रकारे थांबवणार का राजू तरेला. समोर टाकला आणि तितक्याच वळून मारलेला हा चेंडू होता. पुन्हा एकदा सलगच्या 3ऱ्या चेंडूवरती फार मोठा प्रहार करणारा हा येतोय शेळू संघासाठी चौकार. उत्साह, जल्लोष निर्माण झालाय अंगावरती, शहारे निर्माण करणारी ही मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. राजू तरे का बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 33 वरती. 46 धावसंख्येचं टार्गेट होता, 33 वरती जाऊन पोहोचलाय. या षटकाचे किती चेंडू झालेत. 5 चेंडू झालेत. शेवटचा चेंडू. 7 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे. 7 चेंडू 13 धावसंख्येची गरज आहे. परिस्थिती अतिशय गरम व्हायला लागलेली आहे. तापमान थोडस अगदी 30 ते 32 च्या वर चाललेलं निर्माण झालेलं आहे.
परंतु हे तापमान थंड जर करायचं असेल तर राकेशला चांगली गोलंदाजी करावी लागेल, परंतु चांगला फटका होता. स्क्वेअर लेग मध्ये एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि राजू तरेने आत्महत्या का केली हा प्रश्नचिन्ह आता मात्र मैदानामध्ये निर्माण होईल. इतकी चांगली फलंदाजी करत होता आणि त्या फलंदाजीला कोणाची नजर लागली, कोणतं ग्रहण लागलं गणेश सर काही कळालं नाही की डिसिजन घेण्यामध्ये थोडीशी कमतरता निर्माण झाली राजू तरेच्या की प्रभातच्या. हा प्रश्नचिन्ह आपल्याला आता 6 चेंडू नंतर समजेल, त्यांना कळेल की मॅच कुठे थांबवली, मॅच कुठे गेली. यस 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 प्रभात देखील थोडासा विचलित झाला, त्याला कसं तरी वाटलं की कदाचित शेवटच्या षटकामध्ये राजू तरेला ऑन स्ट्राईक पाहिजे. या निर्णयामध्ये मात्र त्यांचा दोघांचाही निर्णय चुकला आणि फलंदाज राजू तरे ज्याने तुफान फटकेबाजी केली 3 चेंडूंमध्ये त्याला मात्र माघारी परतावं लागतंय धावचीतच्या स्वरूपात. 34 धावसंख्या. नवीन फलंदाज प्रेम, किती सुंदर नाव आहे बघा. दोन्ही 45 नंबरच्या जर्सीस, येलो जर्सीस 45 नंबर. रोहित शर्मा 6 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. 6 चेंडू 12 धावसंख्येची गरज. जर्सी नंबर 19 उमेश जामघरे ऑन स्ट्राइक. वेगाचा बादशाह उमेश जामघरे ओव्हर द विकेट टाकण्यासाठी सज्ज होतोय. समीर समोर नवीन फलंदाज प्रेम, किती सुंदर नाव आहे बघा. प्रेम हा फलंदाज अगदी प्रेमाने सुरुवात करणार की आक्रमकतेने सुरुवात करणार. 6 चेंडू 12 धावसंख्येचं हे समीकरण. 12 धावा 6 चेंडू. मॅच कोणाच्या बाजूने वळणार, भडवल B+ की JKCC शेळू. पहिला चेंडू हलक्या हाताने कट केलाय पॉइंटच्या दिशेमध्ये. चेंडू जातोय त्या ठिकाणी सहजरित्या. पॉइंटचा क्षेत्ररक्षक त्या चेंडूला पकडतोय आणि उमेशकडे फेकणार. तत्पूर्वी प्रेमने अतिशय प्रेमपूर्वक या ठिकाणी 1 धाव कंप्लीट केली. 1 धाव कंप्लीट केली. 6चा 12 होता, आता 5ला 11. 5 चेंडू 11 धावसंख्येची गरज आहे. आणि ज्या प्रभातने पहिल्या षटकामध्ये 2 षटकार लगावलेत, आता जर 2 षटकार लगावले तर JKCC शेळू संघ नाचत मात्र मैदानावरती जाईल. आणि दुसरीकडे जर या 11 धावा जर रोखल्या उमेशने तर मात्र भडवल B+ संघ आनंदाच्या भरात मैदानावरती नाचेल. फटका या ठिकाणी इनर एज लागली. धाव घेण्याचा प्रयत्न करत होता प्रेम, परंतु थांबवलंय प्रभातने. त्याला माहिती आहे अजूनही 4 चेंडू आहेत आणि माझ्यामध्ये ती ताकद आहे षटकार खेचण्याची, कारण आता फक्त 11 धावा आहेत. 2 मोठे फटके आले तर मॅच शेळू संघाच्या बाजूने. परंतु उमेश हा गोलंदाज देखील तितक्याच ताकदीचा गोलंदाज आहे. त्याला माहिती आहे प्रेशर झेलण्याची ताकद त्याने त्याच्यामध्ये निर्माण केली आहे. स्लोवर 1 चेंडू समोर मारला. बॅक टू बॉलर उमेश भडवल B+ संघासाठी आशा निर्माण करणारे हे चेंडू टाकतोय. फायनलचा दार कोण उघडणार. अनुरागने केलेली गोलंदाजी, राकेश पाटीलने केलेली गोलंदाजी. 3ऱ्या क्रमांकावरती उमेश महत्वपूर्ण षटकामध्ये गोलंदाजी. शॉर्ट पिच चेंडू एज लागली आहे स्लीपर मध्ये, त्या ठिकाणी धावतोय. 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. राकेश पाटील चकवतोय, चेंडूला फेकतोय, धावचित होतोय तो मात्र प्रेम. 1 धाव कंप्लीट केली. 4 चेंडू झाले. 2 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. 2 चेंडू 10 धावा. उमेश 6 चेंडू 12ची आवश्यकता होती, त्यामध्ये 4 चेंडू केवळ 2 धावा दिल्या. कोणी मॅच जिंकवली? शेळूने जर मॅच जिंकवली ना तर तेजस शेठ कांबरी यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक, 500 रुपयाचं, ठीक आहे चल फायनस, 500 रुपयाचे बक्षीस लावण्यात आले तेजस शेठ कांबरी यांच्याकडून. पहिला फटका या ठिकाणी येणार का? नाही. चेंडू अगदी 38 सर्कल मध्ये. समीर माली कुठलीही चुकी करणार नाहीये. उमेश जामगरेचं सेलिब्रेशन खूप जोशपूर्ण पाहायला मिळालं. खमान अशा घोषणा देत मात्र या ठिकाणी भडवल B+ संघ जवळ त्यांनी फायनलचं तिकीट कंप्लीट केलेलं आहे, डाउनलोडिंग साठी टाकलेलं आहे. तर प्रिंट अगदी थोड्या वेळातच 1 चेंडू नंतर येणार.
तेज शेठ कांबरी यांचे 500 रुपये कदाचित थोडेसे वाचलेले दिसत आहेत, परंतु जर तर आहे क्रिकेटमध्ये एखाद्याच न चेंडूवरती जर षटकार आला तर मात्र कमबॅक होऊ शकतं. परंतु उमेश हा मात्र एक महत्वपूर्ण गोलंदाज आहे. कितीही दडपण असू द्या, त्या दडपणाखाली गोलंदाजी करणारा हा गोलंदाज आहे उमेश. त्याच्या हातामध्ये हा चेंडू आहे आणि तो मात्र अशा चुक्या करणार नाहीये. त्याला माहिती आहे एक चेंडू 10 धावसंख्येची गरज आहे. एकच डॉट घ्यायचंय. अनुराग तो चेंडू डॉट टाकला आणि 10 धावाच्या फरकाने बडवल बी प्लस संघ या सामन्यामध्ये विजयी झाला, जाऊन पोहोचलाय तो मात्र फायनल मध्ये. यानंतर हार्ड लक JKCC शेळू संघ आपण या सामन्यामध्ये पराभूत जरी झाला असला तरी खूप चांगला दर्जेदार खेळ तुम्ही देखील केलात या सामन्यामध्ये. तुम्हाला देखील या ठिकाणी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. हार्ड लक. नेक्स्ट मॅच बडवल बी प्लस संघाला विनंती करतो, आपला अभिनंदन करतो की आणि आपला कर्णधार लगेचच आपण टॉस बॉक्स मध्ये पाठवायचंय आणि दुसरा कर्णधाराला मी आमंत्रित